तर नमस्कार मंडळीनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा। आणि आज मी वेगळा काहीतरी बनवतलय, म्हणजे वेगळा काय बनवतलय म्हणजे घराकडे बनवतलय चिकन चिल्ली। बघूया, एक नवीन प्रयत्न करून बघतोय, होता काय सक्सेस, चला बघूया। तर आता मी ह्या घेतले चिकन, ह्यो असा सोया सॉस, या असा विनेगर, ही असा काळी मिरचीची पावडर, काळी मिरची, आणि ही आपली लाल मिरची पावडर, या अंडा घेतलाय, आणि ह्या असा कॉर्नफ्लॉवर। चला आता मॅरिनेट कसा करायचा ता बघूया। या आता बोलले चिकन घेतलंय मी, एका चांगला धुवून घ्यायचा, मस्तपैकी साफ करून घ्यायचा। या बघा, त्याच्यात टाकूया एक चमचा लाल मिर्च पावडर, यो एक चमचो काळी मिरी पावडर घेतो, अर्धा चमचो, हे बघा अर्धा चमचो काळी मिरी पावडर, या विनेगर घ्यायचा एक चमचो, एक चमचो विनेगर, आता घेतलो एक चमचा सोया सॉस, एक चमचा सोया सॉस, यो अर्धो चमचो धनाजीना पावडर, बंद करते, दोन चमचे कॉर्नफ्लॉवर, एक अंडा, आणि या चवीनुसार मीठ। मीठ थोडा कमीच टाकायचा, कारण आपले सोया सॉस मध्ये मीठ असता, तर मीठ थोडा मी कमीच टाकतोय। मीठ टाकतोय आणि या सगळा हातात किंवा चमच्यात मॅरिनेट करून घ्यायचा। मस्तपैकी मॅरिनेट करून घेतो। मॅरिनेट करून या अर्धा तास ठेवून द्यायचा। आता आला लसूण पेस्ट विसरलेलं आहे, ती आला लसूण पेस्ट टाकायची आहे। थोडीशी
बस ही पेस्ट विसरलेलं आहे ती अगोदरच टाकून घ्यायची. चिकन मॅरिनेट करताना टाकून घेऊ कोई लागा कोया ना ते का अगोदर टाकून घ्यायची ती. बऱ्यापैकी मॅग्नेट झाला मस्तपैकी. कढईमध्ये तेल तापवतो हे बघा. आता ह्या चिकन छानपैकी कुरकुरीत असा तळून घ्यायचा. चला तर मग तेल तापू देत जरा. तेल तापता तेल मस्तपैकी तापला. आता याच्यात आपण चिकनचे पुढे मस्त तळून घेऊया. छानपैकी चिकनची पोळी मस्त तळून घेऊया. हा बघा चिकन मस्त तळला आपला. आता याच्यात काढून घेऊया. परत तसेच बाकीचे पण चिकनचे पीस तसेच तळून घेऊया. फ्राय करून झालेला तेलामध्ये मस्त एकदम कुरकुरीत भाजून घेतले, तळून घेतले, छान तयार झालेला हे बघा. आता आपल्याला चिली बनवायची आहे तर चिलीसाठी काय काय सामग्री लागतात ती दाखवतोय तुमका. चला तर मग ती सामग्री बघूया काय काय आहे ती. हय कापलेली लसूण, थोडा 1 इंच आला कापलेला, एक कांदो, भोपळा मिरची घेतलेली आहे आणि कांद्याची अशी साला काढून घेतलेलं आहे हे बघा. या सगळ्या सामग्री लागतेला. परत हय पातीचो कांदो घेतलाय कापून ता लागतेला. चला तर आता आपण बघूया चिली कशी बनवायची ती. चला याच्यामध्ये 3 चमचे तेल टाकलंय आणि तापत ठेवलंय हे बघा. आता याच्यामध्ये आपण आला टाकूया, लसूण टाकूया, कांदा टाकायचा, कांदा मस्त परतून घ्यायचं. मग पातीचा कांदा टाकायचा, तो छान परतून घ्यायचं मस्तपैकी. मग आपली भोपळा मिरची टाकायच्या, ठेवायचे भोपळा मिरची पण मस्त तेलात.
1 चमचा सोया सॉस, रेड चिल्ली सॉस तुमका जसं तिखट वया तसं टाकायचं. मी अर्धो चमचो टाकतो, पोरा खातली आहे बघा. टोमॅटो सॉस बघा 2 चमचे. पासून द्यायचा मस्त छान. थिकनेससाठी कॉर्नफ्लॉवर घेतलंय 2 चमचे पाण्यात मिक्स करून ता टाकायचा, म्हणजे थिकनेस चांगलं येतो आपल्या. आणि या सगळा जरा मस्त या करून द्यायचा. मग त्याच्यात चिकनचे पीस टाकायचे, आपले जे तळलेले चिकनचे पीस होते ते टाकायचे. वाईट चवीनुसार मीठ, जरा मीठ कमी टाका कारण सॉसेस मध्ये मीठ असता. आणि मस्त परतून घ्यायचा. आणि कांद्याची पात, अशा प्रकारे आपली घरच्या घरी हॉटेल सारखी चिकन चिल्ली तयार झाली आहे मस्तपैकी. चला तर आता आपण सर्व करूया. अशा प्रकारे ही आपली चिकन चिल्ली तयार झाली आहे. मस्त खाऊन बघूया आता मस्तपैकी लागताय काय. चला तर मग खाऊन बघूया आता. तर आता हे बघा, हे सगळे मस्तपैकी चिकन चिल्ली खाऊ बसलेत. सगळ्यांना सर्व केलंय. हे कशी झाली चिकन चिल्ली? एक नंबर, एक नंबर. आरू कशी झाली? एक नंबर. आमच्या बारक्या उवीची घेऊया. उवी कशी झाली चिल्ली? आवडली तुका? आवडली. आता नेक्स्ट टाइमला आम्ही असंच करणार आहोत. हा ठीक आहे चला. तर मंडळींनी चिल्ली झाली आणि आता सगळे खाऊ बसले. चिल्ली खरंच छान झाली. जर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. टाटा बाय बाय.